आपण दोन इम्पॉर्टंट ड्रग बद्दल डिस्कस करू. एकाचं नाव आहे ॲलिरोकुमॅब आणि एकाचं नाव आहे एओलोकुमॅब. आणि कुठे यूज करतो तर आपण ते कोलेस्ट्रॉल कमी करतात. कोणतं कोलेस्ट्रॉल? LDL कोलेस्ट्रॉल, ज्यालाच की आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. ह्या दोन्ही पण मोनोक्लोनल अँटीबॉडीज कुठे ऍक्ट करतात, ह्यांना आपण PCSK9 इन्हिबिटर म्हणतो. तर विषय काय होतो, आपल्या ज्या लिव्हरच्या सेल असतात, ज्यांना आपण हेपॅटोसाइट्स म्हणतो, त्या लिव्हरच्या सेल्सवर असतात LDL रिसेप्टर्स. आणि LDL रिसेप्टर काय करतात, तुमच्या बॉडीमध्ये किंवा ब्लड सर्क्युलेशन जे कोलेस्ट्रॉल असतं, LDL कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, जे की तुमच्या ॲथेरोस्क्लेरोसिस, क्लॉट वगैरे फॉर्म करण्यात योगदान असतं त्याचं, त्या LDL कोलेस्ट्रॉल हे घेतात, समजा घेऊन घेतात आणि सेल्समध्ये घेतात. म्हणजे आपोआप ब्लड मधलं जे LDL कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं. आणि ती सेल एक मॉलिक्युलर सिक्रेट करते, ज्याला आपण PCSK9 म्हणतो. हे PCSK9 काय करतं, तुमचे ते LDL रिसेप्टर डिस्ट्रॉय करून टाकतो. LDL रिसेप्टर डिस्ट्रॉय केलं तर ब्लड सर्क्युलेशन मध्ये कोलेस्ट्रॉल घेणार का हेपॅटोसाइट? नाही घेणार. मग ते कोलेस्ट्रॉल काय वाढणार तुमच्या ब्लड सर्क्युलेशन? कोणचं? LDL कोलेस्ट्रॉल, जे की आपलं बॅड कोलेस्ट्रॉल आहे. आपण हे दोन्ही पण ड्रग आहेत जे की PCSK9 इन्हिबिटर, एक तर ॲलिरोकुमॅब आणि एओलोकुमॅब. हे काय करतात, PCSK9 मॉलिक्युलर्स इनिबिट करून टाकतात. ह्या मॉलिक्युलर इनिबिट केलं, हे हेपॅटोसाइटवर जे LDL रिसेप्टर आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायला काय? नाही करणार. आणि ते डिस्ट्रॉय नाही झाले तर ते तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मधलं LDL घेणार आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन LDL ची लेवल कमी होणार. ह्याच्या प्रकारे हे ऍक्ट करतात. तर हे आपण डायरेक्टली यूज करतो का? नाही यूज करतो. एक तर आपण स्टॅटिनच्या सोबत देतो, किंवा स्टॅटिनची थेरपी जर फेल झाली तर देतो आपण. स्टॅटिन्स काय असतात? रोझुवास्टॅटिन, अटोरोस्टॅटिन, फर्स्ट लाईन ड्रग आहेत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. लक्षात राहू द्या, ॲलिरोकुमॅब, एओलोकुमॅब PCSK9 इन्हिबिटर येतं. आणि जे PCSK9 एन्झाईमला जर हे केलं, त्या मॉलिक्युलला जर आपण ब्लॉक केलं तर LDL रिसेप्टर डिस्ट्रॉय होत नाही.